असतो तो भरपूर साऱ्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल नसतो, कारण ज्या ठिकाणी इंटर्नशिप दिली जाते हे मोस्टली पेरिफेरीची किंवा असे हॉस्पिटल असतात, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असतात, तिथं पीएसएम हा सब्जेक्ट नसतो. मग पीएसएमची पोस्टिंग वेगळ्या 3 महिन्याची त्यांना वेगळ्या ठिकाणी करावी लागते. त्याच्यासाठी अजून त्यांना ती पोस्टिंग मिळण्यासाठी अजून त्यांना एक काही काळ वेट करावा लागतो. म्हणजे ह्या वेटिंग पिरियड, म्हणजे इंटर्नशिप 1 वर्षाची जरी असली तरी ह्या अलॉटमेंटच्या प्रोसेसमध्ये त्यांचं 1 वर्ष खराब होतं. नंतर ते अलॉटमेंट झाली, इंटर्नशिप कंप्लीट झाली. इंटर्नशिप कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला नंतर तुमच्या एनएमसी कडे माघारी जावं लागतं. मग ते रजिस्ट्रेशन करण्यामध्ये पण खूप सारा डिले होतो, जो की इंडियन स्टुडंटच्या कंपॅरिझनमध्ये खूप जास्त असतो. मग जर तुम्ही टोटल बघितलं गेलं तर जे एफएमजी एफएमजीची तयारी स्टुडंट करतात ह्याच्यामध्ये 2-3 वर्ष खूप साऱ्या स्टुडंटचे जातात. त्याच्यानंतर इंटर्नशिप भेटण्यामध्ये 1-1.5 वर्ष जातात. म्हणजे जो नॉर्मल स्टुडंट इंडियामध्ये 5.5 वर्षामध्ये एमबीबीएस करतोय, त्या सेम स्टुडंट जेव्हा बाहेरून एमबीबीएस करतोय त्याला कमीत कमी 3 वर्ष तरी जास्त द्यावे लागतात. आता हे मी अवरेजली सांगतोय, ह्याच्यापेक्षा काही लोकांनी जास्तही दिली असतील, काही जणांचं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झालं असेल क्लिअर किंवा त्यांना इंटर्नशिप लगेच भेटली असेल, पण एक अवरेजली सांगतोय की त्यांना कमीत कमी 3 वर्ष एक्स्ट्रा लागतात. ठीक आहे. आणि आता इथं कॉम्पिटिशन संपत नाही. जेव्हा त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं की ज्याची व्हॅल्यू आजकाल आहे, बिना ओनली एमबीबीएस ची व्हॅल्यू नाहीये, जेव्हा ते पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जातात तेव्हा त्यांना अजून एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यावी लागते, ती म्हणजे नीट पीजी. तर कॉम्पिटिशन कुठं संपत नाही. तर माझं ह्या व्हिडिओच्या मार्फत असं सांगणं आहे की मी तुम्हाला डिमोटिवेट नाही करत की तुम्ही फॉरेन मधून एमबीबीएस नका करू. तुम्ही फॉरेन मधून एमबीबीएस करू शकता, परंतु जेव्हा तुम्ही फॉरेन मध्ये एमबीबीएस करायला जाताय तेव्हा तुमचा रिसर्च नीट करा. कारण तुम्ही एक मोठी अमाऊंट तिथं इन्व्हेस्ट करत आहे तुमच्या शिक्षणासाठी, तर त्या अमाऊंटची एक व्हॅल्यू आहे. म्हणून तुम्ही तिथं जाण्याआधी ते पैसे दुसऱ्या कोणाला तरी देण्याआधी एक आपला चांगला रिसर्च करा. तुम्हाला ज्या काही डिफिकल्टीज येणार आहेत पुढच्या लाईफमध्ये, त्या डिफिकल्टी तुम्हाला माहिती असू द्या. तर हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं होतं. थँक्यू.